वाढदिवसानिमित्त होणाऱ्या हार तुरे फटाकेबाजी आणि अवाजवी खर्चाला फाटा देत सिंदखेड राजा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सौरभ मीराताई विजय तायडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी नगर परिषदेच्या मराठी व उर्दू प्राथमिक शाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सुमारे 400 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके आणि लेखनासहित संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। यावेळी शाळेत आलेल्या चिमुरड्या विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौरभ तायडे, सौभाग्यवती जयश्रीताई तायडे, उपनगराध्यक्ष दीपाली योगेश म्हस्के आणि मुख्याधिकारी आशिष बोबडे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने औक्षण करून व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस हाच आपल्यासाठी वाढदिवसाचा खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले। तसेच आगामी 5 वर्षांच्या कार्यकाळात नगर परिषद शाळेला सर्व आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज करून तिथे 3 ते 4 मजली सुसज्ज आणि भव्य इमारत उभी करण्याची ग्वाही त्यांनी दिली। या समाजोपयोगी कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सीताराम चौधरी, राष्ट्रवादीचे नेते सतीश काळे, माजी बांधकाम सभापती गणेश झोरे, गटनेते दिलीप पाढाव यांच्यासह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पालिकेचे अभियंता, मुख्याध्यापक रंजनराव केळकर, शिक्षक, पालक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्षांच्या या शैक्षणिक व संवेदनशील उपक्रमाचे संपूर्ण सिंदखेड राजा शहरातून भरभरून कौतुक होत आहे। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।